जनसेवा, समर्पण और समाज हित की प्रेरणा देने वाले स्वर्गीय अजित दादा पवार जी की जयंती के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा जनसेवा सप्ताह के अंतर्गत विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। समाज और पत्रकारिता के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वाले पत्रकारों को सम्मानित किया गया। इस अवसर पर पत्रकार सैयद समी का भी विशेष सत्कार कर उन्हें सम्मान पत्र भेंट किया गया। इसी श्रृंखला में देगलूर शहर में एक विशाल रक्तदान शिविर का आयोजन नगराध्यक्ष श्री बालाजी टेकाड़े के नेतृत्व में श्री लक्ष्मीकांत पदमवार, श्री देवेंद्र मोतेवार तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी नगर सेवकों के संयुक्त प्रयास से किया गया। इस रक्तदान शिविर में बड़ी संख्या में रक्तदाताओं ने उत्साहपूर्वक भाग लेकर मानव सेवा का संदेश दिया। रक्तदान महादान के संकल्प को साकार करते हुए प्रत्येक रक्तदाता ने किसी जरूरतमंद के जीवन को बचाने का संकल्प लिया। कार्यक्रम के दौरान रक्तदान करने वाले सभी रक्तदाताओं को प्रशस्ति पत्र एवं प्रमाण पत्र प्रदान कर उनका सम्मान किया गया तथा उनके समाज सेवा के इस अमूल्य योगदान की सराहना की गई। इसी अवसर पर देगलूर शहर के पत्रकारों का भी सम्मान समारोह आयोजित किया गया। समाज और पत्रकारिता के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वाले पत्रकारों को सम्मानित किया गया। इस अवसर पर पत्रकार सैयद समी का भी विशेष सत्कार कर उन्हें सम्मान पत्र भेंट किया गया। स्वर्गीय अजित दादा पवार जी की जयंती पर आयोजित ये जनहितकारी पहल समाज सेवा, मानवता और सामाजिक एकता का प्रेरणादायी संदेश देती है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने सभी नागरिकों से भविष्य में भी ऐसे जनहितकारी कार्यों में बढ़ चढ़कर भाग लेने तथा अधिक से अधिक रक्तदान कर मानव जीवन बचाने की अपील की। आज शेवटचा सप्ताह दिवस म्हणून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि याचा समारोप म्हणून ज्या पत्रकार बांधवांनी गेल्या 7 दिवसापासून आम्ही केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला त्या सर्वांचा सत्कार करणं आमचं कर्तव्य होतं। आपण लोकशाहीचा चौथा दस्तूरबार समाजाचा आरसा आहात, त्यामुळं समाजात जे जे काही गोष्टी घडतात त्या जनतेसमोर आणल्याच पाहिजे। त्यासाठी आपण मोठं परिश्रम घेता आपल्या हातून एवढा सेवाभाव घडतो, त्यामुळे कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही आज आपला सन्मान करतो। सर, देगलूर शहरामध्ये पत्रकाराची अनेक वर्षापासून मागणी आहे की देगलूर शहरात आपली सत्ता आहे। देगलूर शहरामध्ये त्यासाठी पत्रकार होण्यासाठी अनेक मागणी केल्या आहेत, त्यावर काय प्रयत्न करणार? सर्वांनी अध्यक्षाभिता आहे, आपण यानंतर बैठक घेऊया नगरपालिकेत, बैठक चर्चेतून पार पडू। पत्रकाराचा सन्मान दरवर्षी नगर परिषदकडून करण्यात येत असतात, यावर्षी सुद्धा पत्रकार सन्मान तिथे करण्यात येणार आहे। दर्पण दिन कधी आहे एवढं सांगायला मला। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमच्या पक्षातर्फे सप्ताह आयोजित करण्यात आला होता। त्यात आम्ही दादांना जे जे आवडत होता, स्वच्छता आवडत होती, वृक्षारोपण आवडत होतं, त्यांना लोकांच्या आरोग्याबद्दल आवड होती, त्या अनुषंगाने आम्ही विविध आमच्या पक्षातर्फे आयोजित कार्यक्रम केलो आणि आज त्याचा सप्ताहाचा आज शेवटचा दिवस आहे। पण हे जे काही कार्यक्रम केलो ते लोकांपर्यंत जनमानसात कसं पोहोचावं हे काम सर्व तुम्ही पत्रकारांनी केलं, त्याबद्दल त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून छोटासा आम्ही फक्त त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम केलो। आणि असेच जे काही आमचे विधायक कार्य होतील, आमचेही चुका होतील, कुठं चुका झालं तर चुकाही दाखवा, पण विधायक केलेले काम विधायक दाखवा एवढीच विनंती करतो आणि सर्व पत्रकारांचा आभार मानतो। नगर परिषदेमध्ये आपली सत्ता आहे, प्रत्येक पत्रकारासाठी आपण जे मार्गावर वेळेवर त्यांचे कोणते कामं असतील किंवा अडचणी असतील किंवा जाहिराती असतील त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? तुमचे काही अडीअडचणी असतील, तुमचे काही प्रॉब्लेम असतील, नगरपालिकेत बिलकुल सोडवण्याचा प्रयत्न करू। राहिला विषय जाहिरातीचा, तुमचं हे बी चालताना पेपर चालताना मीडिया चालताना तुम्हालाही कर्ज देते, त्या माध्यमातून जाहिराती कशा प्रकारे तुम्हाला मदत करता येईल आमच्या नगरपालिकेच्या मधून ते सुद्धा प्रयत्न 100% करू। सर्व पत्रकार बांधवांचं या प्रसंगी आभार मानतो की त्यांनी या सप्ताहाचा जे काय कार्यक्रम आम्ही हाती घेतला होता ते पूर्ण देगलूर शहराच्या जनतेमध्ये कसा काय त्याचा प्रचार करून माहिती होईल त्या अनुषंगानं पूर्ण पत्रकार बांधवांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, या माध्यमातून आमच्या या सप्ताहाचं पूर्ण कार्यक्रमाचं आवाहन जे आम्ही केलं होतं त्याचं पूर्ण वृत्त प्रसारित करून पूर्ण जनतेसमोर ठेवलं, त्याबद्दल सर्वांचं मी या प्रसंगी आभार मानतो।